हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझा वीकेंड शेअर करणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आमचा वीकेंड कसा असतो, त्यासोबतच मी सेल्फ केअर कसे करते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आज आहे फ्रायडे आणि आता झाली आहे इव्हिनिंगला मला कधीही उदास वाटत असले तर मी देवाला दिवा लावते। संध्याकाळी दिवा लावल्याने घरामध्ये शांती आणि सकारात्मक ऊर्जा पसरते। माझ्यासोबत अव्यान सुद्धा देवाला इथे नमस्कार करतो आहे। आणि आज डिनरला हस्बंड म्हणाले काहीतरी थोडंसं पण काहीतरी चांगलं खायचं आहे, म्हणून मी रोस्टेड चिकन बनवते आहे। त्यासाठी मी ओव्हनला प्रीहीट करून घेते आहे। मी इथं रोस्ट फंक्शनवरती 200 डिग्रीला ओव्हन प्रीहीटिंगला ठेवले आहे। तर मी ऑर्डर केलेले चिकन आले आहे, त्याला मी स्वच्छ धुवून घेतले आणि आता मला हंकट बनवायचं आहे। तर त्यासाठी मी दही कापडामध्ये बांधून त्यातील पाणी काढून घेते। दह्यातील पाणी काढून झाले आहे। आता दही एका भांड्यामध्ये काढून घेते। आता यामध्ये मी 3 चमचे ऑइल घालते आहे। त्यानंतर यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालते, त्यासोबत तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर आणि थोडीशी कस्तुरी मेथी घालते आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ। हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेते। यामध्ये मी मिरे पावडर घालायला विसरली होती, सो ती आता घालते आहे। त्यानंतर चिकनचे सर्व पीसेस यामध्ये घालते आणि चिकनला छान मॅरिनेट करून घेते। आता आपले इथे चिकन मॅरिनेट करून झाले आहे। सर्व चिकनच्या पीसेसला इथे ग्रिलिंग ट्रेवरती ठेवते। याआधी असे चिकन मी तव्यावरच करायची, त्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळेलच। आम्ही 1 वीक आधीच नवीन ओव्हन घेतले आहे, म्हणून आता ओव्हनमध्ये करते आहे। तर आता माझे ओव्हन छान प्रीहीट झाले आहे। यामध्ये मी ग्रिलिंग ट्रेला ठेवते। ओव्हनचे डोअर बंद करून चिकन रोस्ट करायला स्टार्ट करून देते। OTG सोबत हे एक बुक मिळाले होते। यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या रेसिपीज दिल्या आहेत आणि कुठल्या रेसिपीसाठी किती टेम्परेचर पाहिजे, किती वेळ लागतो, हे सर्व त्यांनी डिटेलमध्ये यामध्ये दिलं आहे। आणि आता आमचे जेवण झाले आहे। आम्ही निघालो आहे आता आईस्क्रीम खायला। मी माझ्या हस्बंडला म्हणाली की आपण घरीच आईस्क्रीम ऑर्डर करूया, पण ते म्हणाले नको, आपण छान बाहेर जाऊन खाऊया। कधीतरी असं बाहेर जाऊन आईस्क्रीम खायला छान वाटते आणि बाहेर जायचं म्हटलं म्हणजे अव्यान खुश। आमच्या घराजवळ कुठलेही आईस्क्रीम पार्लर नाही, म्हणून आम्ही इथं फ्रेशकोमध्ये आलो।
या शॉपमध्ये अगदी छोट्या छोट्या वस्तूपासून सर्व गोष्टी मिळतात आणि इथलं होम डेकोर तर खूपच छान आहे। सर्व गोष्टीची क्वालिटी खूप चांगली असते इथं। मला स्पेशली इथली क्रॉकरी वगैरे खूप आवडते, पण इथले रेट सुद्धा कंपॅरेटिव्हली महागच आहेत। मी तुम्हाला सांगितलेलं मला चॉपिंग बोर्ड आवडला होता इथला, तो मी दाखवते। हा आहे तो चॉपिंग बोर्ड, खूप जड आहे हा चॉपिंग बोर्ड। इथल्या स्टीलची क्वालिटी तर खूपच छान आहे। इथले हे कंटेनर मला खूप आवडतात, पण याचा यूज कशासाठी करू हेच मला माहिती नाही। खूपच सुंदर क्रॉकरी आहे तिथं। त्यानंतर आम्ही आलो आईस्क्रीमकडे। तर आईस्क्रीम बघताना मला एक गोष्ट दिसली, ते म्हणजे हे मिल्कची टेट्रा पॅक। जर तुम्ही लहान मुलांसोबत कधी ट्रॅव्हलिंग करत असाल तर दुधासाठी हे टेट्रा पॅक खूप चांगले आहेत। या मिल्कमध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नसते आणि हे मिल्क तुम्ही विदाऊट फ्रीज सुद्धा 3-4 महिने आरामात ठेवू शकतात। फक्त पॅकेट ओपन केल्यानंतर ते 1 ते 2 तासामध्ये लगेच कंझ्युम करावं लागतात। याचे 1 पावपासून तर 1 लिटरपर्यंत सर्व पॅकेट्स येतात आणि ते आपल्या नॉर्मल मिल्क सारखेच मिल्क असते। त्यानंतर आम्हाला इथं दिसले लादी पाव। असे लादी पाव इथं पटकन कुठल्याही शॉपमध्ये मिळत नाही। 40 रुपीजला हे 8 लादी पाव आहेत। तर या पावांचा स्टॉक सुद्धा खूप कमी असतो, प्रत्येक दुकानात 3 ते 4च असतात। सो कधी मिळते तर कधी मिळत सुद्धा नाही। त्यानंतर मी घेतला माझा फेवरेट आईस्क्रीम डबल चॉकलेट। शॉप समोरच स्टेअरकेस होत्या, त्यावरती बसून आम्ही आईस्क्रीम खाल्ला। आणि आता निघालो आम्ही घरी यायला। आणि असं रात्रीचं गाडीवर फिरायला मला खूप आवडते आणि त्यात बँगलोरचे एवढे छान वेदर, खूप मस्त वाटते। आज आम्ही सिरीज बघणार आहोत, सो त्याआधी आम्ही टीव्हीवरती माझा एक ब्लॉग बघितला। तर आज बघणार आहे आम्ही कोटा फॅक्टरी सीझन 3। हे आहेत जितू भैया। ॲक्च्युली आम्ही ऑलरेडी 3 सीझन बघितले आहेत। त्यानंतर अव्यांनी खूप त्रास दिला, तो झोपतच नव्हता। टीव्हीवरती त्याचा कार्टून लावा म्हणत होता, म्हणून आमचे 2 एपिसोड राहिले होते, सो आज ते बघतो आहे। अव्यान फक्त कार्टून असलं की टीव्ही बघतो, आम्ही आमचं काही लावलं तर तो त्याचं खेळत राहतो। आता एक एपिसोड बघून झाला। अव्यांला खूप झोप येत होती, त्याला आम्ही झोपवण्याचा प्रयत्न करीत आहे, तरी तो झोपतच नाही आहे। आणि मला काहीतरी स्वीट खावसे वाटत होते, म्हणून मी माझ्यासाठी काहीतरी बनवते आहे। एका कपामध्ये दूध घातले, त्यामध्ये बोर्नव्हिटा आणि साखर घातली आणि याला छान फ्रोथ करून घेते आहे। आणि आता यामध्ये मी 4 मारीगोल्ड बिस्किट घालते आहे अँड डन। असे बिस्किट आणि दूध मी हॉस्टेलला असताना बऱ्याच वेळा खायची। या सीझनची एंडिंग खूप वाईट होती। त्यानंतर आता झाली आहे सकाळ। आज आहे सॅटरडे। सकाळी उठताबरोबरच बाल्कनीमध्ये आली आहे। इथे सकाळी सकाळी खूप थंडी वाजते, थंडगार वारा छान वाहतो आहे। आणि आता मी इथं बसते आहे मेडिटेशन करायला। त्यानंतर थोडासा योगा सुद्धा करते। काही दिवसच झाले मी योगा स्टार्ट केला आहे।
आणि मला खूप छान वाटते सकाळी सकाळी योगा करून. आणि हा योगा मी यूट्यूबवरूनच शिकली आहे. एक मुलगी आहे, ती खूप छान एक्सप्लेन करते. मला हवं असेल तर मी तिच्या चॅनलची लिंक तुम्हाला देईल. त्यानंतर मी माझा फेस वॉश करते आहे. सो आता आली आहे मी किचनमध्ये. अव्यांसाठी दूध, माझ्यासाठी चहा आणि माझ्या हस्बंडसाठी कॉफी बनवायची आहे. आज सकाळी 11 वाजता अव्यांच्या वॅक्सिनची अपॉइंटमेंट आहे. सो त्यासाठी आम्हाला बाहेर जायचं आहे, म्हणून मी अव्यांची बॅग भरते आहे. बॅगमध्ये मी अव्यांसाठी बनाना, किवी आणि पाण्याची बॉटल भरते आहे. सोबत डायपर, वेट वाईप्स आणि एक एक्स्ट्राची पॅन्ट भरते आहे. आम्ही 2 तासामध्येच घरी येणार आहे. तरीसुद्धा अव्यांला कधी भूक लागली तर बॅगमध्ये काहीतरी खायला असो. तो आता आम्ही निघतो आहे हॉस्पिटलला जायला. अव्यांच्या हॉस्पिटलच्या खालीच गावरान मिसळ नावाचे रेस्टॉरंट आहे. सो आम्ही इथून ब्रंच करूनच जातो आहे. आणि इथं अव्यान बघा कशी मिसळची वाट बघतो. आता आलो आहे आम्ही हॉस्पिटलला. अव्यांला या हॉस्पिटलमधले टॉयज खूप आवडतात. या हॉस्पिटलमधल्या ह्या 3 पेंटिंग खूप क्यूट आहेत. त्यानंतर हा टेबल, याला इथं स्टोरेज आहे असं. आणि हा टेबल आयकियाचा आहे. वॅक्सिन नंतर आम्ही बाहेर आलो आणि इथून आम्ही घेतले फणसाचे गरे. त्यानंतर आम्ही जातो आहे आता झुडिओला. अव्यांसाठी ड्रेस घ्यायचे होते. लहान मुलांचे कपडे खूप छान मिळतात आणि प्राईससुद्धा कमी आहेत. आणि इथल्या लेडीज सेक्शनला अजिबात टाईम वेस्ट न करता आम्ही निघतोय आता वरती. इथं आम्ही 3rd फ्लोअरला आलो. लहान मुलांचे कपडे 2nd फ्लोअरला आहे. सो पुन्हा आम्ही खाली जातो आहे. घरी जायला थोडा उशीर होणार होता, म्हणून अव्यांला एक बनाना खाऊ घालते आहे. घरी येताना आम्हाला इथं मोसंबी ज्यूस दिसला. आम्हाला दोघांनाही अशा गाड्यावरचा मोसंबी ज्यूस खूप आवडतो. कोल्ड प्रेस मोसंबी ज्यूस विदाऊट शुगर. त्यानंतर आता आम्ही घरी आलो आहे. अव्यान गाडीवरच झोपला होता. उठल्यानंतर अव्यांला इथं मी ओट्स खाऊ घालते आहे. त्यानंतर एक ॲमेझॉनचे पार्सल आलेले, ते अनबॉक्सिंग करते. आम्ही मागवला होता ॲमेझॉनवरून हा अगारोचा ऑइल स्प्रे. कमी ऑइल खाण्यासाठी या स्प्रेनी ऑइल स्प्रे करायचं. यूज केल्यानंतर याचा रिव्ह्यू तुम्हाला देईल. सो असा आहे हा स्प्रे, बघूया यूज करून. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणासाठी मी झेप्टोवरून काही सामान ऑर्डर केले होते. सामान बघून तुम्ही गेस करू शकतात का काय असेल संध्याकाळी. फणसाची जी गरे आणली होती ती छान फ्रीजमध्ये थंड झाली आहे. आता त्याचा छान मी आनंद घेते. त्यानंतर आता झाली आहे संध्याकाळ.
आज सॅटर्डे असल्यामुळे आम्ही जवळच्या हनुमानाच्या मंदिरात जातो आहे। खूप छान वाटते इथं मंदिरात आल्यानंतर। आम्ही प्रत्येक सॅटर्डेला ट्राय करतो की अव्यांला मंदिरात घेऊन येऊ। मंदिरामधून आल्यानंतर मी लागली आहे स्वयंपाकाला। आज डिनरसाठी मी बनवते आहे तंदुरी पनीर। सॅटरडे आहे सो व्हेजसाठी आधीच मी दही असं कापडामध्ये बांधून घेतलेलं। सो आता या दह्यामध्ये मी हळद, तिखट, गरम मसाला, धने पावडर, थोडीशी जिरे पावडर, त्यानंतर थोडासा बिर्याणी मसाला, थोडीशी मिरे पावडर घातली आणि एक अर्धे लिंबू यामध्ये पिळून घातले आणि आता हे छान सर्व मिक्स करून घेते। यामध्ये मी ऑइल घालायला विसरली होती सो ते आता घालते आहे। 3 चमचे ऑइल घालते आहे आणि पुन्हा सर्व छान मिक्स करून घेते। तंदुरी पनीरसाठी इथं पनीरचे असे मोठे मोठे पीसेस कट करून घेते। पनीर सोबत शिमला मिरची आणि कांदा सुद्धा यामध्ये मी घालणार आहे। आता पनीर, कांदा आणि शिमला मिरची तिघांनाही मॅरिनेशनमध्ये घालून छान मॅरिनेट करून घेते। त्यानंतर कांदा, पनीर, शिमला मिरची असे 1 बाय 1 स्टिकमध्ये घालते। मी फर्स्ट टाइमच असे बनवते आहे घरी। ओव्हन आल्यापासून त्यामध्ये एक एक आयटम ट्राय करतो आहे। इथं मी ओव्हनला प्रीहीटिंगला लावले आहे। तंदुरी पनीर सोबत आज रोस्टेड आलू सुद्धा बनवायचे आहे। लहान बटाटे मी इथं 5 मिनिट पाण्यामध्ये उकळून घेते जेणेकरून त्याची साल लवकर निघेल। आणि या साईडला ओव्हन प्रीहीट झालेले आहे। आता त्यामध्ये ग्रिलिंग ट्रे ठेवून ओव्हन स्टार्ट करून देते। बटाटे अगदी 5 मिनिट पाण्यामध्ये बॉईल केले त्यामुळे त्याचे साल पटापट निघत आहे। इथं पनीर अर्धे ग्रिल झाले आहे। आता त्यावरती ऑइल स्प्रे करायचा आहे। पनीरवरती इथं ऑइल स्प्रे करून त्याला उलटवून आतमध्ये पुन्हा ठेवते। मला सोललेले आलू पाहिजे होते आणि माझ्या हस्बंडला न सोललेले, सो दोघांसाठी मी वेगवेगळ्या स्टिक बनवल्या आहे। आणि इथं पनीर रेडी आहे। पनीर नंतर आलू सुद्धा मी रोस्ट करायला ठेवले होते, ते सुद्धा रेडी झाले आहेत। खूप टेस्टी लागतात असे आलू। त्यानंतर आज आहे डे 2, वीकेंडचा शेवटचा दिवस, संडे। सकाळी सकाळी खूप थंडी आहे म्हणून मी माझ्यासाठी छान चहा बनवला। त्यानंतर पुन्हा किचनमध्ये आपली रोजची कामं स्टार्ट झाली। रात्रीची धुतलेली भांडी सर्व इथं मी लावून घेते आहे। आणि आज जेवणाचा मेनू आहे फिश फ्राय आणि चपाती। सो ही आहे बांगडा फिश। फिशला मी रवा आणि कॉर्नफ्लोअर लावून फ्राय करते। ह्याची तुम्हाला डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की सांगा, नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की देईल। आणि फिश सोबतच आम्ही काही प्रॉन्स सुद्धा आणले होते, सो ते सुद्धा मी सर्व फ्रायच करते आहे। प्रॉन्सची ओल्या नारळाची करी सुद्धा खूप टेस्टी लागते। त्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा। नेक्स्ट टाइम फिशसुद्धा मी ओव्हनमध्ये बनवण्याचा ट्राय करेल। आज जेवणाला लेट झालेलं, हस्बंड म्हणाले काही नवीन ट्राय नको करू, म्हणून आज काही ट्राय नाही केले। नेक्स्ट टाइम नक्की पण। त्यानंतर ओव्हनला सुद्धा मी जेवू घालून झोपवले। त्यानंतर स्टार्ट होतो माझा मी टाईम। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी सेल्फ केअर कसे करते। सो सर्वात आधी केसांना मी कोकोनट ऑइल थोडेसे कोमट करून छान मसाज करते आहे। कोमट तेलाने मसाज केल्याने छान शांत वाटते। मी केसांना तेल नेहमी सॅटर्डेला रात्री झोपताना लावते, पण आज तुमच्यासोबत फुल ब्लॉग बनवायचा होता म्हणून सर्व सोबतच करते आहे।
त्यानंतर केसांना मी बांधून घेतले आणि आता नेलपेंट रिमूव्ह करते। कधीपासून रिमूव्ह करायची होती ही नेलपेंट, राहूनच जाते आहे। अजिबात आवडत नाही अशी अर्धवट नेलपेंट आणि माझ्याने नेहमी नेलपेंट लावणे काढणे एवढे मेंटेन होत नाही, म्हणून मी नेलपेंट जास्त लावतच नाही। आता हातांच्या बोटांची पायाच्या बोटांची सर्व नेलपेंट मी काढून घेते आहे। त्यानंतर इथं मी घेतला एक टब, त्यामध्ये थोडेसे थंड पाणी आणि थोडेसे गरम पाणी घालते आहे। त्यानंतर या कोमट पाण्यामध्ये थोडेसे बॉडी वॉश टाकते। बॉडी वॉश नंतर थोडेसे हायड्रोजन पेरॉक्साईड यामध्ये घालते। नंतर स्किन ड्राय होऊ नये म्हणून थोडंसं ऑइल, 2 पूर्ण लिंबू यामध्ये पिळते आणि हे सर्व छान मिक्स करून यामध्ये मी 15 ते 20 मिनिट पाय छान बुडवून ठेवते। 20 मिनिटांनंतर पावलांची डेड स्किन या स्क्रबरने काढून घेते। त्यानंतर माझ्याकडे असे पेडिक्युअर किट आहे, त्याने सर्व नेल्स छान क्लीन करून घेते आणि मला असे पेडिक्युअर करायला खूप आवडते। मी हे काम घंटे सुद्धा करू शकते। नखांच्या बाजूची ही डेड स्किन सुद्धा मी अशी काढून घेते। मला यूट्यूबवरती असे पेडिक्युअरचे व्हिडिओज बघायला खूप आवडतात, खूप सॅटिस्फाईंग वाटतात। त्यानंतर पावलांना इथं मी स्क्रब करून घेते। माझ्याकडे हे एम कॅफेनचे बॉडी स्क्रब आहे, ते मी यूज करते। खूप छान स्क्रब आहे हे, टॅनिंग सुद्धा रिमूव्ह करते आणि याचा स्मेल तर खूपच छान येतो। स्क्रबिंग नंतर पायांना मी थोडेसे कोकोनट ऑइल लावते आणि पावलांची अशी मसाज करते। खूप छान वाटतं अशी पावलांची मसाज केल्याने। मी बऱ्याच वेळा रात्री अशी पावलांची तेलाने छान मसाज करते आणि मग झोपते। खूप रिलॅक्सिंग वाटतं आणि जापनीज लोकांचे यूट्यूबवरती असे मसाजचे व्हिडिओ आहेत, ते सुद्धा बघून मला खूप सॅटिस्फाईड वाटतं। त्यानंतर खाली टाईल्सला ऑइल लागू नये म्हणून माझ्याकडे काही ह्या हॉटेलमधल्या चप्पल होत्या, त्या मी घालते। आणि आता वळूया चेहऱ्याकडे। सर्वात आधी या एम कॅफेनच्या फेस वॉशनी मी माझा चेहरा स्वच्छ धुवून घेते। तुम्हाला माझे सर्व प्रोडक्ट्स एम कॅफेनचेच दिसत असतील। हा व्हिडिओ अजिबात स्पॉन्सर्ड नाही, ॲक्च्युली माझ्या एका वहिनींनी मला हा एम कॅफेनचा पूर्ण सेटच गिफ्ट केला होता, पण खरंच खूप छान ब्रँड आहे, मला तर खूप आवडले हे प्रोडक्ट्स। त्यानंतर आता चेहऱ्याला सुद्धा स्क्रब करून घेते। सो त्यासाठी मी इथं एम कॅफेनचे फेस स्क्रब यूज करते आहे। मला नेहमी केमिकल स्क्रबिंग आवडते आणि त्यासाठी मी काही सिरम सुद्धा लावते। त्याची माहिती हवी असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, मी त्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवेल। सध्या मी हे फिजिकल स्क्रबिंग करते आहे। माझ्याकडे हे स्क्रब गिफ्टमध्ये मिळालेले आहे म्हणून मी हे यूज करते, नाहीतर सहसा मी फिजिकल स्क्रबिंग करत नाही। फेस स्क्रबिंग नंतर मी छान स्टीम घेते। वाफ घेतल्याने त्वचेमधील रक्तप्रवाह वाढतो आणि जी काही ओपन पोर्स आहेत ती सर्व मोकळी होतात। वाफ घेतल्यानंतर मी चेहऱ्याला फेस मास्क लावते आहे। इथं मी अर्थ रिदमचा फेस मास्क यूज करते आहे। हा ॲमेझॉनला सॅम्पल प्रोडक्ट्समध्ये मला मिळाला होता। फर्स्ट टाइम यूज करते आहे, पण मला काही फारसा आवडला नाही, स्पेशली याचा स्मेल काही फारसा चांगला नाही, सो मी हा अजिबात रेकमेंड करणार नाही। आणि आता 10 ते 15 मिनिट असाच फेस मास्क चेहऱ्याला ठेवून चेहरा मी स्वच्छ धुवून घेतला। आता मी चेहऱ्याला मॉइश्चराइज करण्यासाठी यूज करते माझे फेवरेट पॉन्ड्स लाईट जेल।
ऑइली स्किनसाठी हे खूप छान मॉइश्चरायझर आहे। त्यानंतर माझा सर्वात फेवरेट पार्ट, या रोलरनी छान फेसची मसाज करून घेणे। खूप मस्त वाटतं या रोलरने मसाज करायला। चेहऱ्याचे सर्व मसल यांनी रिलॅक्स होतात। स्पेशली ज्यांना माझ्यासारखा सायनसचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी तर हे खूप छान आहे। त्यानंतर हा गॉशा स्टोन, मी बरोबर प्रोनाऊन्स करते की नाही मला माहिती नाही, पण तुम्ही समजून घेऊ शकता। सुद्धा खूप छान मसाज होते, खूप रिलॅक्सिंग वाटतं। जर तुम्हाला नॅचरल ब्लश पाहिजे असेल तर याने छान ब्लश येतो। नंतर सर्वात लास्ट हातांना सुद्धा मी बॉडी स्क्रबनी स्क्रब करून घेते। हे कॉफी स्क्रब खूप छान आहे टॅनिंग रिमूव्ह करण्यासाठी। आता हातांना सुद्धा स्क्रब करून झाले आहे। हातांना छान पुसून घेते। स्क्रबिंग नंतर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे मॉइश्चरायझिंग। हातांसाठी इथं मी लॅक्मीचे पीच मिल्क बॉडी लोशन यूज करते, खूप छान स्मेल येतो याचा। आणि इथं हेअरसाठी मी दही, बनाना आणि कोकोनट ऑइल याचा हेअर मास्क यूज करते। हा हेअर मास्क मला केसांना अर्धा ते 1 तास लावून ठेवायचा आहे। एक तासानंतर हेअर सुद्धा मी छान वॉश करून घेतले। पावसाळी वातावरण असल्यामुळे आज खूप थंडी आहे आणि मला सायनसचा खूप त्रास असल्यामुळे मला केस पटापट सुकवायचे होते। सो इथं मी हेअर ड्रायर यूज करते आहे। सेल्फ केअर करता करता दुपार झाली। दुपारच्या कॉफीची वेळ झाली। माझ्या हस्बंडसाठी कच्ची केळी मी स्टीम करून घेते आहे। त्यासाठी आधी केळीला अशा चीर मारून घेते आणि कुकरमध्ये स्टीम करायसाठी ठेवते। आणि इथं या पाण्यामध्ये मी मीठ ॲड करते। अव्यान सुद्धा झोपेतून उठला आहे, त्याच्यासाठी ओट्स बनवते। ओट्समध्ये मी थोडेसे पाणी, थोडेसे दूध घातले। त्यानंतर यामध्ये थोडीशी डेट्स पावडर आणि ड्रायफ्रुट्स पावडर ॲड करते आणि याला छान 10 ते 15 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। सो कसा वाटला तुम्हाला माझा सेल्फ केअरचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। अजून तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ हवेत ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।